सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। मूर्तिजापूर राज्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर या 2 महिन्यात मुसळधार पाऊस झाला। या पावसाचा फटका अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना बसलाय। तालुक्यातील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत मिळावी याकरिता अखिल भारतीय मराठा महासंघाचे मूर्तिजापूरच्या वतीने उपविभागीय अधिकारी मूर्तिजापूर यांच्या मार्फत मुख्यमंत्री व कृषी मंत्री यांना निवेदन देण्यात आले। गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या सलग पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी राजा हवालदिल झालाय। यामुळे शासनाने शेतकऱ्यांना तात्काळ प्रति हेक्टर 50,000 रुपये आर्थिक मदत जाहीर करून दिवाळीपूर्वी त्यांच्या खात्यात रक्कम जमा करावी अशी मागणी उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांना एका निवेदनाद्वारे अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे। यावेळी तालुकाध्यक्ष अरविंद कोकाटे, विलास नसले, हरिभाऊ वानखेडे, मुन्ना नाईक नवरे, दीपक बनारसे, अविनाश भिसे, गजानन नाकट, गजानन कालसरपे, रवी सगणे, राजू काळे, श्याम वाळस्कर, आशिष कोकाटे, अखिल भटकर, मुरंबाच्या सरपंच सौधनश्री अखिल भटकर, श्याम येवले, निवृत्ती काणेकर आदी उपस्थित होते। आज तुम्ही ज्या प्रकारे शेतकऱ्यांच्या निवेदन सादर केलेलं आहे, काय नेमकी मागणी आहे? अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने आज माननीय मुख्यमंत्री साहेब आणि कृषी मंत्री साहेब यांना निवेदन याच्याकरिता दिलेलं आहे की यावर्षी जो पाऊस झाला त्या पावसामुळे अक्षरशः शेतकरी बांधवांची दैनावस्था उडालेली आहे आणि दयनीय अवस्था देखील झालेली आहे। तर अशा परिस्थितीमध्ये आज कोणत्याही शेतात गेले तुम्ही तर गुडघाभर पाणी साचलेलं तुम्हाला दिसून येतं। त्यामुळे जी सोयाबीनवर शेतकऱ्यांची भिस्त आहे, म्हणजे संपूर्ण वर्षाचा आर्थिक डोलारा ज्या सोयाबीन पिकावर उभा आहे, ज्या कापूस पिकावर उभा आहे, ते दोन्ही पीक आज हातातून गेल्यासारखे झालेले आहेत। त्यामुळे शेतकरी बांधवांना शासनाने तातडीने हेक्टरी 50,000 रुपये मदत म्हणून दिवाळीच्या पूर्वी त्यांच्या खात्यात जमा करावेत अशी आमची मायबाप सरकारला मागणी आहे। जागर जनस्थानसाठी कॅमेरामॅन श्याम वाळस्करसह ब्युरो चीफ प्रतीक कुरेकर, मूर्तिजापूर।